मी स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही कोणत्या जमाताशी संबंधित आहे, कोणत्या तंजिमाची संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाची संबंध आहे. एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना, इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे. प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही, माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळे राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळे राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा, पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, या राज्य आपला आहे, या देश आपला आहे, आपल्याला इथेच राहायचे आहे, शांतिपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे, पण पोलीस आपल्याला, प्रशासन आपल्याला, सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्ट ही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू. म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल मला माहित नाही साहेब, मला माहित नाही आहे. अनेक असे आंदोलन झालेले आहे, अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे. फक्त इम्तियाज जलील चालला तर मुंबईचं जीवन विस्कळीत होणार, मुंबईचा लॉ अँड ऑर्डर होणार, मुंबईच्या ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे. ते सरकार, प्रशासन, पोलीस बघतील. तुम्हाला अडवल्यानंतर मी मागितलं काय, तुम्हाला अडवलं रस्त्यात बघू ना साहेब, एकदा निघू तर द्या, एकदा निघू तर द्या. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड्स टाकून आम्हाला अडवण्यात आले होते. मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही. आता बघू, निघू तर द्या. मुख्यमंत्र्यांना आणि यांना प्रत देण्यासाठी ते डीजींना याच्यासाठी चाललो साहेब. मुंबई बघितलेलं आहे अनेक वेळा, इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे, मुंबई कशी आहे बघितलेलं आहे, समंदर बघितलेलं आहे. आता यांना बघण्यासाठी आम्ही चाललो. एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोकांना त्याच्यासाठीच आम्ही चाललो साहेब. आता या सरकारवर आहे, त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे, किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे, हे पोलीस जे आहे, हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे. आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही, अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे तेही आमचं समर्थन करत आहेत, कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे. गुन्हा दाखल केला जात नाही असं आपल्याला वाटतं. राजनैतिक दबाव आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूरमध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. दुसरं महत्वाचं, तुम्ही एकाच गोष्टीसाठी चाललेला आहात का अजूनही काही तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत? आमच्या 2-3 मागण्या आहे. एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे, आम्ही निवेदन पाठवलेलं आहे डीजी साहेबांना आणि मॅडमना, आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये. हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे अशा प्रकारचं हे, तर त्याच्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे, ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा. दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे, जे बकबक करायचे आहे तुम्ही करा, आम्ही तुम्हाला हात लावणार नाही. मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का, हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे. मौलाना सलमान अझहरी जे आहे ते जेलमध्ये आहे मागच्या 1 वर्षापासून. त्यांचा दोष काय आहे माहित आहे का? त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते, कुणाचंही नाव नाही होतं, फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर हे सेक्शन्स लावून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचं? आम्ही करणार नाही. आता हिंदी